हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आर्ट केक क्रिएशन. तर आजचा जो केक आहे त्याच्यासाठी मी थोडी वरीड होते, कारण की मला क्रीममध्ये रेड कलरचा हार्ट बनवायचा होता, जे की मला असं इम्पॉसिबल वाटत होतं. आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये थोडा रिस्क पण असतो, कारण की कलर्स खूप वापरला जातो आणि कलरमुळं क्रीमची टेस्ट बदलली नाही पाहिजे. तर त्यामुळं मी खूप वरीड होते तो कलर कसा अचीव करायचा. आणि मला काही त्यातली आयडिया नव्हती, बट मी थोडे यूट्यूबवरती व्हिडिओ सर्चही केले. सो जर कोणी माझी व्हिडिओ बघते त्यांच्यासाठी मी ट्रिक सांगते, जी मी यूट्यूबवर बघितली ती मला वर्क नाही केली, की क्रीममध्ये खूप कलर्स ॲड करून करून त्याला फ्रीज करून यूज केल्यानंतर कलर रेड होतो. मला जी ट्रिक वर्क केली ती ही, की थोडासा जो पिंकिश शेड येते तोपर्यंत आपण कलर टाकूयात आणि त्यानंतर त्याला क्रीम अप्लाय करून आपल्या पॅलेट नाईफवरती थोडा थोडा ड्रॉप ॲड करून कलरचे स्प्रेड करायचे पूर्ण केकवरती रेड. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टीप जी आहे माझी तुम्हाला, की त्यानंतर तुम्ही नाईफ गरम पाण्यामध्ये थोडीशी डीप करून त्यानंतर तुम्ही केकवरतून एकदा फिरवा, जेणेकरून तुम्हाला रेड कलर हा परफेक्ट भेटणार आणि फिनिशिंगही तुमची खूप परफेक्ट होऊन जाईल. त्या कलरमध्ये कुठेही पॅचेस वगैरे तुम्हाला वाटणार नाही. हा जो मी केक बनवला आहे तो तुम्ही बघा आणि मला सांगा की माझा परफेक्ट रेड कलर विदाऊट पॅचेस और विदाऊट एनिथिंग मला जमला आहे की नाही. आणि हा स्वीट असा केक, इथं हार्ट केक मी रेडी केला आहे. तुम्हाला माझा केक बघून कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.